जय शिवराय. नमस्कार मंडळी, मी पल्लवी साळगावकर. आज मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव आहे मुंबईची चेडवा, म्हणजे तुमची मुंबईची मुलगी. तर आज मी आली आहे काळाचौकील येथील अभुदयनगर भगतसिंग मैदानात मोठ्या जल्लोषात भरवण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सव 2024 हा 22 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 आयोजित करण्यात आलेला आहे. तर ह्या महासंस्कृती महोत्सवमध्ये शिवकालीन प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. तर तुम्ही हे प्रदर्शन माझ्या व्हिडिओद्वारे पूर्ण पाहू शकता आणि भेटी देऊ शकता. तर ह्या प्रदर्शनाची डेट आहे 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2024. तर तुम्ही हा भरवलेला महोत्सव नक्की बघायला येऊ शकता. तर चला आता आपण एक एक करून सगळे शिवकालीन प्रदर्शनात जे ठेवलेले शस्त्र आहेत ते आपण पाहूया. जय शिवराय. चला आता आपण चालू करूया या शिवरायांच्या जे वेद इतिहासाचा ऐतिहासिक शस्त्र, मोडी लिपीतील पत्र आणि नाणी संग्रह. तर आता आपण एक एक बघून सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. आता मी इकडे आली आहे. खूप सारे असे शिवकालीन आपल्याकडे इथे तुम्ही शस्त्र आम्हाला दाखवले, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. तर हा खांडा आहे, इथनं आपण स्टार्ट करूया. प्राचीन भारतीय तलवारी टोकाकडे माशाच्या शेपटीप्रमाणे पसरट असलेली, असं तुम्ही इथे छान इथे लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही माहिती द्या. चालेल. नमस्कार, मी सुनील दत्ताराम कदम, वेद इतिहासाचा या आमच्या संस्थेमधून आम्ही या शस्त्रास्त्रांचा संग्रह केलेला आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा ज्या फ्रेमवर बघताय त्या दोन तलवारी आहेत. तर याला खांडा असं म्हटलेलं आहे. या प्राचीन भारतीय तलवारी आहेत. आपल्या इकडे देवी देवतांच्या ज्या प्राचीन मूर्त्या आहेत, तर त्या मूर्त्यांच्या मध्ये देवीच्या हातात इथे तुम्हाला हा खांडा दिसतोय. तर याला खांडा हे आहे. खड्ग हा संस्कृत शब्द आहे, त्यापासून खांडा हा आपला मराठी शब्द तयार झालेला आहे. मग पुढच्या काळामध्ये साधारण 15व्या शतकामध्ये याच खांड्याचं प्रगत रूप म्हणजे या तलवार इथे तयार झालेल्या दिसतात, इथे दिसत आहेत त्या. तर याला धोप, यालाच मराठा तलवार असं म्हटलं जातं. सरळ पात्याच्या या तलवारी, त्याची मूठ विशिष्ट पद्धतीची आहे, त्या खांड्याच्या मुठीप्रमाणे. आणि तिला ही परज आहे बोटांच्या संरक्षणाकरता, आणि ही वरची परज आहे हाताच्या संरक्षणाकरता. त्याच्यानंतर याला इथे जो भाग आपण हातामध्ये पकडतो त्याला पुतळा असं म्हणतात. असे त्याला अनेक 22 अंग आहेत एकूण. नखे आहेत, ठोले आहेत, इथे या धार आहे, याला नाळ म्हणतात. इकडे धार आहे, याला पिपळा म्हणतात. या सर्व भागाला इथे खाली ह्याला टोक असतं, त्याला गज असं म्हणतात. अशी एकूण 22 अंग आहेत. तर ती धोप, तर शिवकाळामध्ये या धोप मराठा तलवार म्हणून वापरल्या गेल्या. आणि ह्या विशेषतः घोडेस्वारांच्या तलवारी होत्या, म्हणजे कॅव्हलरी सॉर्ट्स आपण यांना म्हणतो. त्या धोप ह्या महत्वाच्या आहेत इथे. असं सांगतात की त्या काही 22 अंगी तलवारी ही किती म्हणजे बरोबर आहे. हेवी होत्या आणि त्याशिवाय त्याला होय. पकडण्याचं पण खूप म्हणजे बरोबर आहे. सुंदर असं, म्हणजे लढाईला जर आपण गेलो तरी बरोबर. नाही, त्या सगळ्याचा विचार करूनच त्यांच्या मुठी, त्यांची ब्लेड, त्यांची लांबी रुंदी, त्यांचा वक्रपणा किंवा सरळपणा, हे सगळं त्याच्या मागे शास्त्र आहे त्याच्यामध्ये. याच्यानंतर इथे तुम्ही बघाल तर त्याच मुठीच्या आहेत, परंतु या थोड्या वक्र आहेत. तर ह्या पायदळाच्या तलवारी आहेत. इथे एक ढाल दिसेल, ही चांबड्याची ढाल आहे, कारण विशेषतः चांबड्याच्याच ढाली बनवल्या जायच्या. त्याच्यानंतर पोलादाच्या, आणि अगदी 1000 ढालींमध्ये एखादी कासवाच्या पाठाची ढाल असायची, कारण आपल्याला कासवाच्या पाठाची ढाल माहिती आहे म्हणून. आणि लाकडाच्या, म्हणजे बांबूच्या, केनच्या ज्या असायच्या. अशा याच्यामध्ये ही चांबड्याची, म्हशीच्या कातड्याची ढाल इथे ठेवली. आणि सर इथे जे लावली ही वापरण्यात आलेली पूर्णपणे, हा, ही शस्त्र सगळी वापरलेली आहेत. फक्त आपल्याला ती नक्की कोणाची हे सांगणं कठीण आहे, कारण तसं काही त्याला सोर्स नाही. ह्याच्यावरच कळतंय होय, की ही होय. वापरण्यात आलेली सगळी बरोबर, शस्त्रे जुनी सगळी आहेत ती. 200, 300, 400 अशी वर्ष जुनी आहेत ती सगळी. त्याच आपण ज्या धोप बघितल्या त्या आहेत. या धोपेमध्ये जी ब्लेड आहेत ही सगळी फॉरेन मेड असायची, इम्पोर्टेड ब्लेड असायची. आणि महाराजांनी सुद्धा ह्या डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे जे लोक आहेत, इंग्रज, तर यांच्याकडनं या ब्लेड विकत घेतलेल्या आहेत आणि त्या तलवारींकरता ती वापरलेली आहेत. म्हणजे मूठ आहे ती भारतीय, आणि ह्याच्या ब्लेड आहेत त्या फॉरेन मेड ब्लेड आहेत तेव्हाच्या. तिकडे बनवलेल्या आहे. बरोबर, बरोबर. कारण चांगल्या पद्धतीचं पोलाद हे तिकडे त्यावेळी मिळायचं, आणि तिकडचे व्यापारी विकायला आणायचे. मग ते जर्मनीमध्ये ब्लेड बनायची, तिकडची कंपन्यांची असायची. जिनिवा म्हणून एक आहे, त्या ठिकाणी ब्लेड असायची. मराठा तलवार. याला मराठा तलवार म्हणण्याचं कारण असं आहे की आज आपण
त्यावेळेचे जे कोणी सरदार घराणी मावळे होते यांच्या घरांमध्ये जतन करून ठेवलेल्या तलवारी आज आपल्याला पाहायला मिळतात शिवकाळामध्ये. इव्हन शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी ह्या सगळ्या तलवारी सरळ पात्याच्या आहेत, म्हणजे मराठ्यांनी मोस्टली ह्या वापरलेल्या आहेत म्हणून मराठा तलवार मराठा म्हणायचं. तलवार. कारण तसं या तलवारी घेऊन चित्र असलेली औरंगजेब यांची सुद्धा चित्र आहेत आणि रायसांगचा काही राजपूत लोकांच्या हातामध्ये या तलवारी दिसतात. पण जास्त करून आपल्या इथे ह्या तलवारी वापरल्या गेलेल्या आहेत हा. आणि म्हणून या कोकण प्रांत आणि महाराजांचं सैन्य जिथे जिथे स्वराज्याचं सरदार होते त्या सगळ्या घराण्यांमध्ये त्यांनी जी जतन केली त्या या अशा सरळच पात्याच्या तलवारी मिळतात आणि याला भारतीय परंपरा आहे. ते आपण मगाशी जो खांडा बघितला यानंतर तलवार म्हटल्यानंतर आपल्या समोर जी वक्र येते पात्याची तलवार तर ही, पण या वक्र पात्याच्या तलवारी खरं तर मुसलमानांनी भारतामध्ये 12व्या शतकामध्ये आणल्या त्यांच्याबरोबर आणि त्यामुळे मग त्या तलवारी आपल्याकडे प्रचलित झाल्या आणि मग आपल्या सैन्यातही त्या वापरत होत्या. तर याला समशेर असं ते म्हणायचे. फारसी शब्द आहे हा. अच्छा. समशेर हा शब्द फारसी आहे. तर फारसी भाषेमध्ये तलवारीला समशेर म्हणतात आणि मूळ जी समशेर असते तिची मूठ वेगळी असते. आता ह्या मुठी भारतीय आहेत, याची ब्लेड ही समशेरी सारखी आहेत वक्र पात्याची, परंतु समशेरी जास्त वक्र असतात. तर आपण पुढे त्या बघूच तलवारी. अच्छा सर, इथे लिहिलंय ढाल रक्षणाकरता प्रभावी शस्त्र हो. गेंडा, हत्ती, उंट आणि म्हैस हा, यांच्या कातड्यापासून ढाल ढाल बनवतात. तर ही जी ढाल आहे ही तशी ही पोलादी झाड आहे. आता वरती आहे ती पोलादी आहे अच्छा. आणि त्यानंतर ही जी आहे ती हा चामड्याची. हा त्या चांबड्याच्या आहेत. मग त्यावेळी गेंडा तो शिकार लोक करत होते. हत्ती तर पाळलेच जायचे, म्हणजे त्याच्यामुळे उंट पाळले जायचे. त्याच्यामुळे त्या मेल्यानंतर त्यांच्या कातड्याचा उपयोग हा ढालीकरता केला जायचा असं. आणि म्हैस तर म्हणजे भरपूर प्रमाणात होती आणि त्याच्यामुळे मोस्टली म्हशीच्या कातडीच्या ढाली खूप असतात. आता ज्या मिळतात त्याच कातड्याच्या. याच्यानंतर अतिशय महत्वाची तलवार म्हणजे दांडपट्टा. हा आता राज्य सरकारने राज्य शस्त्र म्हणून याचं हे केलंय, म्हणजे निवड केलेली आहे किंवा ते ठरवून टाकलेलं आहे राज्य सरकारने. तसा हा पट्टा पट्टा ही एक प्रकारची दुधारी तलवार. हिला दोन्ही बाजूला धार असते आणि हिचा खोबळा म्हणजे हिची मूठ ही याला खोबळा म्हणतात, वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्या पूर्ण आतमध्ये हात घालून त्याला इथे पुतळा म्हणजे हातात पकडण्याकरता इथे एक क्रॉसबार असतो, तर तो आतमध्ये हात घालून तो पकडावा लागतो आणि मग तो पट्टा असा हातामध्ये येतो. त्याच्यामुळे इथे मूठ असते आणि इथे आपल्या हाताचा कोपर येतो. तर दस्तानासारखं पूर्ण हाताचं संरक्षण या खोबळ्यामुळे, या विशिष्ट प्रकारच्या मुठीमुळे होतं. आणि 4-4-4.5 फूट लांबीचं पातं, ते पण दुधारी, आणि हा अंगाभोवती फिरून त्याची मंडले काढली जातात. जो योद्धा असतो तो. आणि या तलवारीच आहेत ह्या एक प्रकारच्या. तर हे पट्टे मराठे जास्त वापरत होते. मराठे याच्यामध्ये पटाईत असायचे. पटाईत म्हणजे आपण पारंगत, इंग्लिशमध्ये एक्सपर्टी म्हणतो ते, पण आता आपण एखाद्या गोष्टीमध्ये पटाईत आहे. खरं पटाईत हा आमचा मराठी शब्द आहे आणि पटाईत हा पट्टा चालवणारा जो पारंगत आहे त्याला पटाईत नाही. आणि असे पटाईत महाराजांच्या सैन्यामध्ये हे भरती करण्याकरता त्याला प्राधान्य असायचं. असा हा पट्टा. सर माहिती आहे याची आणि खरंच सगळ्यांना आवडेल जाणून घ्यायला पाहिजे. होय. सर आता आपण बऱ्याच अशा, तुम्ही मला इथे इतिहासकालीन भरपूर अशा शिवरायांच्या गोष्टी मी बघितल्या. गोष्टी बोलण्यापेक्षा जे आपल्या बोलतात ना, आपण जे अनुभवलंय शिवरायांनी ते सर्वच इथे मला बघायला भेटलं. त्याचप्रमाणे इथे विविध प्रकारच्या कट्यारी आहे. तर ह्या खूप अशा लहान मोठ्या साईजमध्ये ह्याचं काय महत्व होतं. आणि इथे खूप छान लिहिलंय, कटारीला संस्कृती म्हणजे नारसिंहक असा शब्द आहे. कट्यार मराठ्यांच्या शस्त्रांमधलं खूप महत्वाचं शस्त्र आहे. ते शस्त्र मराठ्यांमध्ये इतकं, मराठा म्हणजे मी जातीबद्दल बोलत नाही, जे महाराष्ट्रातले त्यांना मराठे मग ते सगळे येतात. तर हे लढणारे लोक जेवढे ते सगळे कट्यार ही त्यांची इतकी प्रिय आहे की आजही आमच्या लग्नांमध्ये नवऱ्याच्या हातात कट्यार असते. त्याच्यामुळे कट्यारीचं आणि आमचं नातं अजूनही टिकून आहे सगळ्यात पहिलं. त्याच्यामुळे इतकी कट्यार महत्वाची आहे सांगण्याचा उद्देश. शिवकाळामध्ये अनेक प्रकारच्या कट्यारी होत्या. याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा जी कट्यार बघा, या अखंड कट्यारी आहेत. साधारण काही लोक त्याला मराठा कट्यार असं म्हणतात, खरं त्या राजपूत आणि बुंदी वगैरे यासारख्या कट्यारी होत्या. याच्यामध्ये ही जी कट्यार दिसते याच्यावर नक्षीकाम दिसेल, परंतु याला जे ब्लेड आहे हे युद्धामध्ये ज्या तलवारी तुटायच्या त्या तुटलेल्या ब्लेड पासून रिबीटिंगने अशा पद्धतीच्या सुद्धा कट्यारी तयार केल्या जायच्या. तर साधारण दक्षिणी कट्यारी त्याला म्हणतात, कारण याच्यावर नक्षीकाम भरपूर आहे असं. तर ह्या कट्यार त्याला संस्कृतमध्ये नारसिंह असा शब्द त्यांनी दिलेला आहे. खूप सुंदर नाव आहे. ह्याच्यामुळे आम्हालाही कळलं की या अशा कट्यारला नारसिंह हो. असं म्हणतात. याच्यानंतर हा एक कट्यारीचा अतिशय महत्वाचा भाग आहे. शिवकाळामध्ये बकरींमध्ये उल्लेख येतो जमदाड. हा, तर जमदाड म्हणजे ही कट्यार
जमदाड हा शब्द संस्कृत यमद्रंष्ट या शब्दापासून आलेला आहे. यमाची दाढ, थोडक्यात त्याचा अर्थ तसा आहे. कारण याचा वार झालेला मनुष्य काही मृत्यूच्या दाढेतच सापडल्यासारखा आहे. कारण तुम्ही ब्लेडच बघाल, हे पोटात गेल्यानंतर हा माणूस काही जिवंत राहू शकत नाही. आणि याच्यामध्ये ही जी कट्यार ही कट्यार आहे, तलवारी इतकी लांब आहे. याला 12 जमदाडू असा शब्द आहे आणि शिवकालीन बकरींमध्ये हा शब्द येतो. तर 12 याचा अर्थ मोठा, संख्यावाचक असला शब्द तरी त्याचा अर्थ मोठा, म्हणजे मोठी कट्यार. तुम्ही बघाल ती केवढी आहे ती. तिला वरती हाताच्या संरक्षणाकरता गार्ड आहे, ते हँड गार्ड आहे आणि पकडायला आतमध्ये त्याला पुतळ आहेत दोन दोन. अशा रीतीची ही तर ही विजयनगरच्या काळामध्ये या अशा पद्धतीच्या कट्यारी वापरत होत्या कर्नाटक भागामध्ये. आणि नंतर मग आपल्या इकडे सुद्धा त्या यूज मध्ये होत्याच म्हणजे तशा. आणि ह्याच्या दोन छोट्या आहेत सर, हा. त्याच्याबद्दल आता ही मगाशी सांगितलं तशी तलवारीच्या तुटलेल्या ब्लेड पासून केलेली तलवार आहे. हा, तर ती कट्यार, हा तर ती रिबीटिंग इथे केलेलं आहे. परंतु ही जी कट्यार आहे ही अखंड, हिला कुठेही रिबीटिंग नाहीये. ती अखंड कट्यार आहे, म्हणजे ही कट्यार म्हणूनच बनवली गेलेली आहे. तर साधारण लोक तिला मराठा कट्यार असं म्हणतात, पण ह्या उत्तर भारतामध्ये सुद्धा वापरात होत्या. बाकी तलवारींमध्ये खूप प्रकार आहेत. 40 प्रकारच्या मुठी आहेत. त्याच्यानंतर तलवारीला मगाशी सांगितले 22 अंग आहेत. त्याच्यानंतर तलवारींचे प्रकार 65 आहेत. तर इथे दिलेले आहे. मग त्याचे भारतीय, अभारतीय अशा रीतीच्या येतात, त्या आपण पुढे बघूया. आणि साधारण तलवार पारखणे, म्हणजे आपण त्याला आता क्वालिटी कंट्रोल ज्याला म्हणतो, तर ती कशी चांगली, तर अंग, रूप, जाती, नेत्र, भूमी, ध्वनी, अरिष्ट आणि लक्षण ही तलवार पारखण्याची 8 अंग आहेत. तर ते अंग, त्याचं रूप म्हणजे कशा पद्धतीची आहे, जाती म्हणजे त्याला 4 प्रकारच्या ग्रेड आहेत, म्हणजे जाती ABCD, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पण हे जातीचा काही संबंध नाही, ह्या ग्रेड आहेत ABCD. म्हणून ते कोणत्या पद्धतीचं त्याचं आहे. नेत्र, त्याच्यावरती काही चिन्ह असतात, त्याला नेत्र म्हणतात तलवारीच्या पात्यांवरती. त्याच्यानंतर भूमी म्हणजे ती कुठे निर्माण झाली आहे. ध्वनी, तिचा आवाज खणखणीत येतो की डबडब येतो, ते सगळे. अरिष्ट म्हणजे त्याला कुठे क्रॅक आहे का, त्याला कुठे बेंड आहे का, तर ते ते अरिष्ट म्हटलेलं आहे, कारण ते धोकादायक आहे किंवा ते शस्त्र चांगलं नाही. आणि तिची लक्षणं शुभ आहेत का, हे 8 अंगांनी तलवार तिची क्वालिटी त्यावेळी ठरवली जायची. ती 8 अंग आहेत. म्हणजे ही जर आपल्याला तलवार घ्यायची असेल तर आपण ह्या सर्व 8 अंग बघून हा, त्याच्यानंतर आपल्याला बरोबर. जो लाचा आहे, अगदी आपण आता लक्षण म्हणजे शुभ, ती आपल्यासाठी शुभ आहे की कशी आहे, या बरोबर आहे. गोष्टी पण आपण बघून घेतो. असतात. आता मोबाईल घेताना कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा कॅमेरा हे सगळं बघतो. तसं तलवारीचं पण या गोष्टी 8 अंग म्हणजे आहेत. हा अभ्यास करूनच अभ्यास त्यावेळी करून, हो हो तलवारी हो घेतल्या हो, आपल्याकडे शस्त्राचं शास्त्र होतं. अच्छा. शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही आपण बरोबरीने भारतीय हा. संस्कृतीमध्ये चाललेल्या गोष्टी आहेत. सर, आता आपण थोडं पुढे आलोय. ह्या ज्या सेशन मध्ये ना मला छान असा महाराजांचा आपला फोटो दिसतोय, त्याशिवाय इथे बरेच अशा भाला दिसतात आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती द्या. सगळ्यात महत्वाचं, भाला हे एक फार प्राचीन काळापासून वापरत असलेलं शस्त्र आहे. अगदी आपल्याला महाभारत काळामध्ये सुद्धा युधिष्ठिर आहे, तो चांगला भाला चालवणार होता, कारण त्याचा भाल्यावर कमांड होती. तर ते तशा पद्धतीचं शस्त्र आहे. तर भाल्यात अनेक प्रकार आहेत. अश्वकुंत म्हणजे घोडदळाचे भाले, पदातिकुंत म्हणजे पायदळाचे भाले, गजकुंत म्हणजे हत्ती दळाचे भाले, म्हणजे हत्ती स्वाराचे. आणि त्याच्याच बरोबर इथे 2 वेगळे भाले तुम्हाला दिसतील. तर हा जो आहे अखंड लोखंडी भाला आहे. अखंड लोखंडी, त्याला सांग असं म्हणतात. हा, आणि हा जो भाला दिसतो याला विट असं म्हणतात. भाला हा फेकून दिल्याच्या नंतर एकदा फेकला की ते शस्त्र गेलं हातातनं, मग ते धारण करण्याकरता तुम्हाला तिथपर्यंत जाऊन आणणं ही गोष्ट अशक्य असते युद्धामध्ये. आणि त्याच्यामुळे याच्यावर पर्याय म्हणून मराठा कालखंडामध्ये भाल्याचं स्वरूप थोडं बदललं. त्याच्या मागच्या बाजूला एक दोरी अडकवून कडीमध्ये ती दोरी हातात देऊन तो भाला फेकला जायचा. त्याच्यामुळे दूरच्या अंतरावर सुद्धा शत्रू म्हणजे लक्षवेध करता यायचा. आणि सोडलेला भाला मागे दोरीचं टोक हातात असल्यामुळे पुन्हा आपल्याला खेचून हातामध्ये घेता येतो. तर असं हे मराठ्यांचं शस्त्र, त्याला विट असं आहे. महाराजांच्या सैन्यामध्ये विटेकरी आहे, जसे पटाईत असायचे तसे विटेकरी असायचे, ते हे विट धारण करणार आहे, कारण हा भाला पुन्हा हातामध्ये घेता येतो. आणि पायदळाचा माणूस हत्तीवर बसलेल्या स्वाराला सुद्धा या विटाच्या साहाय्याने मारू शकतो, विट फेकून. विट फेक ही अतिशय महत्वाची. पट्टे चालवणारे लोक आमच्याकडे होते, विटे चालवणारे लोक आमच्याकडे होते. आणि पट्ट्याचं महत्व एक आता सांगतो फक्त, की एक पट्टेकरी बरोबर 10 धारकरी आणि एक विटेकरी बरोबर 10 पट्टेकरी. आता गणित तुम्ही मांडा. भरपूरच झाले. हा, यानंतर मगाशी जी सांगितली धोप, मगाशी मी सांगितलं की त्याला मराठा तलवार म्हणतात. महाराजांच्या ज्ञात 3 तलवारी, त्यांचे फोटो इथे आहेत. एक लंडनला आहे, एक आहे ती साताऱ्याला
म्हणजे उदयनराजे भोसले जिथे आत्ताचे त्याचे वंशज आहेत, तर त्यांच्या देवघरामध्ये जलमंदिरात ती ठेवलेली आहे, ही तलवार आहे. आणि ही मालवणला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या ठिकाणी एक शिवाजी महाराजांची तलवार ठेवलेली आहे, तर तो आहे. तिला तुळजा असं म्हणतात. तिला भवानी खरं तर तलवार आहे, आणि जी लंडनला आहे तिला जगदंबा असं म्हणतात. तर त्या 3 तलवारी अगदी याच प्रकारच्या, परंतु त्या तलवारीवरती सोन्या चांदीने काम केलेलं आहे. हिरे जडित तिला माणकं आहेत. इथे फोटो आपल्याला बघायला मिळेल. आणि तिला मुसळ आहे, आतमध्ये गादी आहे. हे सगळं त्या तलवारीवरचं काम आहे. मगाशी जे तुम्हाला मी भाग सांगितले, तुम्हाला इथे ते 22 अंग या चित्रामध्ये दिसून येतील. हे खूप सुंदर असं आपले दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. याचं खूप सुंदर असं हे चित्र साकारलेलं आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय म्हणजे अजून माहिती देणार, प्लीज आम्हाला सांगा. नक्कीच ही माहिती खूप महत्वाची आहे आणि सर्व बघणाऱ्या लोकांकरता हे अद्भुत असणार आहे. सगळ्यात पहिले हे जे चित्र आहे हे शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्र आहे. हे चित्र गोळकोंड्याच्या शैलीमध्ये काढलेलं चित्र आहे. आणि हे चित्र काढून घेणारा निकोलाव मनुची, जो औरंगजेबाच्या दरबारामध्ये होता. आणि त्या निकोलाव मनुचीनी अनेक सरदार आणि राजे लोकांची चित्र काढून घेऊन गेला, तर त्यांनी त्या गोळकोंड्याच्या चित्रकाराकडनं हे चित्र काढून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये चित्रकाराने आणि निकोलाव मनुची शिवाजी महाराजांना दोनदा भेटलेला आहे. त्याला माहिती आहेत महाराज कसे आहेत, आणि त्या चित्रकाराने पण कदाचित शिवाजी महाराजांना बघितलेलं असेल. या चित्रामध्ये एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण चित्र आहे. महाराजांचं खूप स्वरूप याच्यामध्ये उलगडतं. सगळ्यात शिवाजी महाराज अतिशय सोन्याने मढवलेला, म्हणजे त्याला घोड्याचा साज म्हणतात, असा साज असलेल्या घोड्यामध्ये बसलाय. त्याला खूप अलंकार, त्याच्या पायातही तोडे वगैरे आहेत. आणि बघा किती सुंदर आहे ते. त्याच्यावरती महाराजांनी घातलेलं भरजरी वस्त्र आहे, त्याच्यावरती सोन्याचे काम केलेलं आहे, सोन्याच्या तारांनी. महाराजांच्या हातामध्ये दांडपट्टा आहे, तो रत्नजडित आहे, सोन्याचं त्याच्यावर मुलामा दिलेला आहे. आणि कमरेला रत्नजडित कट्यार आहे. महाराजांची भवानी तलवार, हा लाल ड्रेस घातलेला माणूस आहे, याच्या हातामध्ये जी ही भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची, त्याला हुद्देदार म्हणतात, तो शस्त्र घेऊन चालतो. आणि मग हे महाराजांचे सैनिक आहेत, कोणाच्या हातात पट्टा आहे, कोणाच्या हातात भाला आहे, कोणाच्या हातात हे बघा रत्नजडित, हे इथे आणखी एक तलवार आहे, ती पण कदाचित महाराजांची असेल. त्याच्यानंतर या माणसाच्या हातात एक करंड आहे, तर पान विडे देण्याची पद्धत होती, तो विड्याचा करंड आहे. त्याच्यानंतर धोपा आहेत, पायदळाच्या तलवारी आहेत, अनेक प्रकारच्या कट्यारी आहेत, कमरेला चिलानम आहेत, ही खूप शस्त्र इथे दिसतात. आणि हे मिरवणुकीत जात असताना रुमाल उडवतात. तर हे असं सुंदर चित्र आहे. याच्यामध्ये महाराजांचं बरचसं व्यक्तिमत्व खुलतं. घोड्याच्या गळ्यात सुद्धा वाघनख आहे. हे असं सगळं चित्र आहे. आणि त्याच्यामध्ये महाराजांचं रूप कसं होतं, राजेशाही, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. पगडीवर सुद्धा सोन्याची कामं केलेली आहेत, तुरा आहे, आणि त्याला सुंदर अशी चाफ्याची सोन्याची फुलं आहेत त्याला. तर त्या या पद्धतीचं आहे. मोत्याच्या माळा आहेत महाराजांच्या गळ्यामध्ये. म्हणजे राजा कसा असेल ते या ठिकाणी अगदी स्पष्ट होतं. आणि त्या पद्धतीने होय. ही माहिती खरोखरच तुम्हाला सगळ्यांना अशी माहिती अजूनपर्यंत नसेल मिळाली, तर तुम्ही नक्की ह्या माझ्या व्हिडिओद्वारे बघा. खूप सुंदर या सरांनी माहिती सांगितली, आणि तेही या एका चित्राद्वारे आपल्याला एवढं सुंदर समजतंय. इथे एक खाली चित्र दिसेल तुम्हाला. तर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शक 350 आहे. म्हणजे राज्याभिषेकाला 350 वर्ष झाले. आपण त्यांना शक करते राजे म्हणतो. मग त्यांनी राज्याभिषेक जेव्हा झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके 1596, म्हणजे इसवी सन 1674, तर त्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक झालेला होता महाराजांचा. आणि हे 350 वर्ष म्हणून हे चित्र साकारलेलं आहे. त्याच्यामध्ये हे राजचिन्ह आहेत त्यांची, जी दरबारामध्ये ही वापरली गेली होती. हेनरी ॲक्झेंटिन म्हणून जो इंग्रज दरबारामध्ये हजर होता त्यावेळेला, तर त्यांनी हे लिहून ठेवलं, काय काय दरबारात बघितलं, राज्याभिषेक कसा झाला महाराजांचा. आज आपल्याला त्याच्यामुळे माहिती आहे दरबार कसा होता, राजचिन्ह काय होती, राज्याभिषेक कसा झाला, काय काय केलं, तो हेनरी ॲक्झेंटिन आपल्याला सांगतो. त्याच्या डायरीची पानं इंटरनेटवर उपलब्ध आहेत, सगळे वाचू शकतात. मग हे इथे घोड्याची शेपटी आहे का सोन्याच्या भालावर लावली, हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ह्याला घोडदळाचं प्रतीक आहे, महाराजांचं जे समर्थ घोडदळ आहे, अजिंक्य घोडदळ आहे, त्याचं प्रतीक आहे. इथे सुवर्णाचा मत्स्य आहे, ज्याने तोंड उघडलं, त्याचे दात दिसत आहेत, हे महाराजांच्या आरमाराचं प्रतीक आहे. म्हणजे समुद्रावर सुद्धा महाराजांची सत्ता आहे. इथे चौरी आहे, ज्या देवांचा मानासाठी चौऱ्या होतात. शिवाजी महाराज हे देवाचा अंशच मानले जातात, आणि राजाला आपण परंपरेने हा विष्णूचा अंश मानतोच, त्यामुळे त्यांना चौरीचा मान प्राप्त झालेला आहे. मुघल बादशाह सुद्धा अशा चौरीसारखे एक मोर्चेल वापरायचे, ज्याला माही मराठा म्हणतात. तर ते राजे म्हणजे बादशाह होते, पण शिवाजी महाराज हे स्वतंत्र राजे आहेत, त्यांचे कुठले गुलाम नाहीयेत. हे दाखवायला तुम्ही जे बादशाह वापरता ते मी वापरू शकतो, आणि मी सुद्धा वेगळ्या राज्याचा माझं स्वतंत्र आहे हे दाखवण्याकरता त्यांनी मोर्चेल स्वीकारलेली आहे. रायगडाच्या महादरवाज्यावरती आजही हे व्याघ्र कोरलेले आहेत. हत्ती ही मुसलमानी सत्ता आहे, आणि त्यांच्यावर विजय मिळवून स्वराज्य स्थापन केलेलं आहे. हे दोन्ही व्याघ्र आजही
रायगडच्या महाराजावर असेचे असे कोरले, त्याचं चित्रण या ठिकाणी. हा सिंहासन चौतर आहे जो रायगडावर आज शिवाजी महाराजांचं जिथे सुवर्ण सिंहासन होते तो वापरलेला आहे. इथे छत्रपती आपण महाराजांना म्हणतो कारण जनतेवर संरक्षण आणि संवर्धन जे महाराजांनी केलं त्याचं छत्र महाराजांनी जनतेवर धरलं, म्हणून म्हणून लोकांनी छत्र धरून ते पहिले छत्रपती बनले. आणि समसमान न्याय ह्या स्वराज्यामध्ये असल्यामुळे सोन्याचा तराजू जो समपातळीमध्ये आहे, मी याचं आता हे तेच प्रतीक तुम्हाला आहे. पुढे विचारणार होते. मला हे सगळं खूप छान हा. प्रकारे तुम्ही समजावलं. आणि मला हा तराजू विषयीच विचारायचं हो. होतं. तराजू काय ते? न्यायाचं प्रतीक आहे ते न्याय. आणि ते समसमान आहे. हे चिन्ह मी स्वतःच बनवलेलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्र सरकारने हे बोधचिन्ह स्वीकारलेलं आहे. याचं पोस्टाचं तिकीट आलेलं आहे 6 जूनला आणि याची इतरही पोस्टाची तिकीटे येत आहेत आणि सर्व राजकीय, शासकीय, प्रशासकीय पत्रांवरती हे असणं याचा GR निघेल. त्यामुळे सगळीकडे हे बघायला मिळतं. मुंबईत बसेसवर हा सिम्बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. नक्कीच आम्ही तो बघू. अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे आणि हे शासनमान्य चित्र जे शिवाजी महाराजांचं आहे, तेच त्यात वापरलंय आणि हा सूर्य ह्या स्वातंत्र्य सूर्याचं प्रतीक आहे. खूप सुंदर सर साकारलंय तुम्ही. म्हणजे कशी कल्पना म्हणजे होय. केली असेल बरोबर. खरंच. एक तलवार जिथे मी म्हटलं तर ही दिसते, ही लंडनला जी शिवाजी महाराजांची तलवार आहे की साधारण लोक तिला भवानी असं म्हणतात. तर ती तलवार आहे ही, तिच्या पात्यावरती इंग्लिश अक्षर आहेत कारण तिची मगाशी सांगितलं असं हिची फॉरेन मेड ब्लेड आहे. हा. आणि रत्नजडित मूठ आहे सोन्याची, तिला ही गादी आहे. त्यानंतर ही रेशमाची मुसळ आहे म्हणजे हातात तलवार घट्ट हातात बसावी आणि गज हे सुद्धा रत्नजडित आहे. तशी ही लाईफ साईज म्हणजे एवढ्याच साईजची तलवार आहे महाराजांची जी लंडनला आहे. आणि याच्यानंतर वाघनख आणि बिचवा हे अतिशय महत्वाचं. शिवाजी महाराज म्हटलं की वाघनख आलं. त्याच्यामुळे इथे वाघनख कशा रीतीची होती, बिचवा इथे आपण ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जंबिया इथे ठेवलेला आहे. चिलानम ही सगळी छोटी, ज्याला असी पुत्रिका असं म्हटलेलं आहे धनुर्वेदामध्ये. आणि ही कट्यार हिच्यावर सुंदर चांदीचं म्हणजे प्लेटिंग केलेलं आहे तिला. त्यामुळे ही कदाचित कोणा मोठ्या सरदाराची कट्यार असू शकेल. अफजल खान आणि आपले शिवाजी महाराज आहे. ह्यांच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला थोडी माहिती द्या. तुम्ही खूप सुंदररित्या माहिती देता. मला खूप म्हणजे आवडली आहे आणि खरोखरच सगळ्यांना आवडेल अशी तुम्ही माहिती दिली आहे. वाघनख वाघनख म्हटलं की मागून शिवाजी महाराजांचं आलंच. त्यामुळे जगामध्ये वाघनख पहिल्यांदा वापरलं शिवाजी महाराजांनी आणि शेवटचं सुद्धा, कारण त्यांच्यानंतर कोणी वापरलं नाही. त्याच्यामुळे वाघनखाने जो पराक्रम केला, अफजल खानाचा वध, हे अतिशय मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. आणि याची नोंद इंग्लंडमध्ये टाइम्स त्यावेळेच्या पेपरमध्ये छापून आलेली बातमी आहे त्यावेळची, आणि ते सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहे की अफजल खान हा विजापूरचा सरदार, त्याला शिवाजी महाराजांनी मारलेला आहे वाघनखांनी फाडून. त्याच्यानंतर त्यांनी बिचवा सुद्धा वापरला होता. तर हा बिचवा म्हणजे बिच्छू, बिंचवाच्या नांगीसारखं त्याचं पात आहे आणि म्हणून बिचवा हा शब्द त्याला आलेला आहे. त्याची मूठ विशिष्ट पद्धतीची आहे. हा. आणि ते शस्त्रच खूप महत्वाचं आहे. एक तर ते खूप छोटं आहे. या शस्त्राचा उल्लेख फक्त वेदांमध्ये येतो. ऋग्वेदामध्ये इंद्राचं सूक्त आहे. त्यामुळे पोलादाची नखं असलेला असं इंद्राचं वर्णन केलेलं आहे त्या इंद्र सूक्तामध्ये. ही पोलादाची नखं म्हणजे ती वाघनखं असावी, पण ती वापरलीत महाराजांनी आणि म्हणून ते आमचे नरसिंह आहेत त्या हिरण्यकशिपूला फाडणारे. बरोबर. निरनिराळ्या पद्धतीच्या तलवारी बघायला मिळतील. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघतोय ती समशेर, मगाशी सांगितली ती अक्षरशः चंद्रकोरी सारखा तिचा आकार आहे. हा. तर याला समशेर फारसी शब्द आहे तो, त्याचा अर्थ तलवार. त्याच्यानंतर इथे सुद्धा काही याच्यामध्ये सिरोही, रजपुती अशा त्या तलवारी आहेत. वरती चित्रामध्ये तर आणखी तलवारींचे प्रकार पाहायला मिळतील. मग त्याच्यामध्ये कत्ती आहे, सुसन पत्ता इथे बाजूलाच आपण पाहतोय. कुकरी ही तलवार आहे. खांडा मगाशी बघितला, तेगा आहे, कोहरा नावाची तलवार आहे, अफगाण सुरा आहे, त्याच्यानंतर जुल्फिकार नावाची तलवार आहे. तर अशा अनेक तलवारी आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी सुसन पत्ता आणि एक अफगाण सुरा, जिला खैबर तलवार असं सुद्धा एक म्हटलं जातं. ही बघा इथे समशेर आहे ना, तसं त्या समशेरीचा मूठ असते आणि या आमच्या भारतीय मूठ आहे, ती एकच मोठी पर्शियन पद्धतीची आहे ती, आणि ती पूर्ण समशेर आहे. याच्यानंतर मगाशी सारख्या बघितलं त्या कट्यारी आहेत आणि ही छोटी शस्त्र. खंजराली ही दक्षिण भारतीय, जंबिया हा अरेबियन लोकांनी हा आपल्या इथे आणलेला आहे. त्याच्यानंतर इकडे पेश कवच हे मुघलांनी आणलेलं आहे. पेश कवच हा फारसी शब्द आहे. पेश म्हणजे पुढे आणि कवच म्हणजे मूठ, शेल्यात असतं आणि त्या मुठी रत्नजडित आणि मौल्यवान म्हणजे हस्तिदंती. इथे सांबरशिंगाची आहे, ही उंटाच्या हाडाची आहे. अशा रीतीचं हे पेश कवच. आणि चिलानम हे सुद्धा दक्षिण भारतीय अखंड बनवलेलं असतं, याची मूठ आणि पातं वेगळं नसतं, असं हे चिलानम.
यानंतर मराठ्यांचं शस्त्र दक्षिणेतलं म्हटलं तर एक माडू नावाचं शस्त्र आहे जे खरोखरच लोकांना अपरिचित आहे. हरणाच्या शिंगापासून बनवलेलं शस्त्र आहे. 2 शिंग एका रिबीटनी जोडून त्याच्यावरती एक छोटी ढाल लावलेली असते. या शस्त्रामुळे संरक्षण आणि आक्रमण हे दोन्ही प्रकार साधता येतात. असं हे माडू नावाचं शस्त्र. याच्यानंतर अति प्राचीन काळापासून वापरात असलेलं म्हणजे धनुष्य. तर इथे तीर कामठा म्हणजे बांबूचं धनुष्य. भगवान श्रीरामांच्या धनुष्याला कोदंड असं नाव आहे आणि हे कोदंड बांबूचं धनुष्य बनवलेलं आहे आणि ते मनुष्याच्या उंची इतकं. म्हणजे भारतीय जी कोदंड होती ती लाकडाची, बांबूची आणि त्यांच्या उंचीची 6-6 फूट उंचीची धनुष्य असायची. तशा पद्धतीचं हे इथे लाकडी एक धनुष्य आहे. आणि खाली गोफण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढायांमध्ये गनिमी काव्यामध्ये जी शस्त्र वापरली गेली ती ही 2 महत्वाची शस्त्र आहेत, तीरकामठे आणि गोफण. गोफण आजही शेतकरी वापरतात, पण गोफणीतनं सुटलेला दगड हा बंदुकीच्या गोळी समान असतो. अशा 50-50, 100-100 गोफणी ज्यावेळी एका वेळी सुटतात तर त्यावेळी समोरच्या शत्रूची आणि ही शस्त्र मुख्य म्हणजे लांबून मारण्यात येते, त्याच्यामुळे आपण संरक्षित राहतो. पण शत्रूला मात्र जायबंद करता येतं, कारण हे लांबून याचा मारा केला जातो. सुमारे 50 फुटापेक्षा जास्त, 100 फुटापेक्षा जास्त अंतरावरून मारा केला जातो, म्हणून आपण सुरक्षित राहतो. म्हणून उत्कृष्ट शस्त्र म्हणून ही 2 गोष्टी घडलेल्या आहेत. असं त्याच्यानंतर शरीराचं संरक्षण करायला जशी ढाल आहे तसं चिलखत आहे. पोलादी तारां साखीने बनवलेलं. याच्याने तलवार कुऱ्हाड्याचा वार होत नाही, शरीराचं संरक्षण होतं. अशा रीतीचं हे चिलखत. याला जिरे बख्तर असं फारसी नाव आहे. नंतर जिरे बख्तर. जिरे म्हणजे साखळी, बख्तर म्हणजे चिलखत, ते फारसी शब्द आहेत ते. इथे परशु जो आपला पुरातन शस्त्र आहे आपल्याकडे, तर त्याचे प्रकार आणि गदा पाहायला मिळतील. तर हे परशु म्हणजे फरशी त्याच्या मराठीमध्ये. वरती जगनाल, याला पॉइंटेड बॅटल एक्स म्हणजे ज्यांनी चिलखत घातलंय ते फोडण्याकरता ही अशा पद्धतीची कुऱ्हाड निर्माण केली गेली, टोकदार. ते हे चिलखत फोडून भेदू शकतं, चिलखत भेदी कुऱ्हाड आहे ती. अंकुश गणपती बाप्पाच्या हातामध्ये असतात आणि हत्तीचं नियंत्रण करण्याकरता अंकुश हे महत्वाचं शस्त्र आहे. ते एका मिनिएचर चित्रामध्ये जुने आम्ही दाखवलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मगाशी जी गदा म्हटली तर ही युद्धाची गदा 16व्या शतकातल्या. तर याला गुर्ज असं नाव आहे. ज्याला ब्लेड आहे त्याला शशपार म्हणतात. त्याच्यानंतर इथे काटेरी आहे. त्याच्यानंतर हे प्याजी म्हणजे कांद्यासारखं गोलाकार असलेलं असं. तर ही गुर्ज ही फोडण्याकरता. हिला तलवार आहे ही आणि सिरोही असं लिहिलंय. तर आजही राजस्थानमध्ये सिरोही नावाचं गाव आहे आणि तिथे पूर्वी तलवारी बनत, आजही तिथे तलवारी बनतात आणि म्हणून तिथे बनलेल्या तलवारी ना सिरोही असं त्याचं एक ब्रँड नेम झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी बनतात तिथे त्या ठिकाणी, बरोबर. हा. इथेही आपल्याला विविध प्रकारच्या तलवारी दिसतात आहे. ह्या तलवारी ही खूप छान आहे. तलवार राजपूत आहे, परत इथे साग भाला आहे आणि ते समशेर ही तलवार आहे. तर या तलवारीच्या सर्व जाती आहेत. त्याचबरोबर इथे शिवकालीन ह्या ज्या अवजड तोफा आहेत त्या आता आपण बघूया. जसं गड किल्ल्यावर ठेवायचे त्याप्रमाणेच ही आता आपण तोफ बघूया, गोळे बघूया, एक एक करून आपण जाणून घेऊया. सर, इथे आता ही तोफ आहे, हे तोफ आणि गोळ्यांबद्दल ही तुम्ही आम्हाला माहिती द्या. जशी आतापर्यंत सुंदर माहिती तुम्ही खूप छान दिली त्याचप्रमाणे. इथे आपल्याला तोफ दिसेल एक. खरं तर हे लाकडाचं मॉडेल आम्ही करून ठेवलेलं आहे, कारण तोफ एवढी अवजड आणणं शक्य नाहीये आणि म्हणून त्याचं मॉडेल की कशी तोफ असायची, तिच्यात गोळा कसा भरायची आणि कुठून तिला बत्ती दिली जायची, त्यासाठी इथे समजवण्याकरता केलेलं आहे. तर ते तोफीचं मॉडेल आहे लाकडी. इथे बत्ती देतात, इथून गोळा पुढून हिला घातला जातो. त्याच्या आधी गन पावडर म्हणजे स्फोटक दारू त्याच्यामध्ये भरली जाते आणि मग तिला गाडा वगैरे असतो त्या पद्धतीचा. याच्यानंतर हिच्यातून उडवण्याकरता जे असतात उडवायला ते तोफेचे गोळे. तर दगडी गोळे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. हे दगडाचे गोळे आहेत आणि हे भरीव असतात. हा एक फुटलेला गोळा आहे, म्हणजे ह्याने मारा केलेला आहे, मग हा तुकडा झालेला आहे, त्यामुळे हे भरीव असतात आणि हे दगडाचे गोळे आहेत. त्याच्यानंतर लोखंडी भरीव गोळे सुद्धा असायचे, ते इथे आहेत. हा, तर हे फार जड आहेत. लोखंडी गोळा याला म्हणतात. हे बघा केवढे जड आहे ते. तर त्याला वजनावरून ओळखायचे. 9 पाउंडी, 6 पाउंडी, 4 पाउंडी, 3 पाउंडी आणि आकार आणि वजन त्याच्यामध्ये बदल व्हायचा. हा, साधारण असू शकेल म्हणजे. आणि त्याच्यानंतर इथे आणखी 2 वेगळ्या पद्धतीचे गोळे पाहायला मिळतील. तर याला कुल्फी गोळा असं म्हणतात. तर जे स्फोटक गोळे असतात म्हणजे जे गोळे पडल्यानंतर स्फोट होतो तशा पद्धतीचे हे आतून पोकळ आहेत
आणि त्याच्या आतल्या भागामध्ये स्फोटक दारू म्हणजे गन पावडर, शिशाच्या गोळ्या आणि लोखंडाचे खिळे किंवा तुकडे भरलेले असतात. हा गोळा जेव्हा तोफेतनं उडवला जातो तर त्यावेळी आतली दारू सुद्धा, कारण त्याला वात असते, ती सुद्धा पेटते आणि ह्या प्रचंड उष्णतेमुळे गोळा तापून लालबुंद होतो आणि त्याची ताकद संपली की त्याची शकल होतात. जसा बॉम्ब फुटतो, आपण फटाक्याचा दिवाळीत लावतो तसा तो सुद्धा फुटतो. फुटलेल्या या गोळ्याचे तुकडे हवेमध्ये भयंकर वेगाने भिरभिरत लांब वर पडतात. जिथे पडतात तिथे आग लावतात, कारण तो तापून लालबुंद झालेला आहे. आणि वितळलेल्या शिशाच्या गोळ्या आणि खिळे हे आजूबाजूच्या शत्रूच्या सैन्याच्या शरीरात घुसतात. असं हे भयंकर घातक असं शस्त्र आहे. हे वापरले गेलेले आहेत. तर असे हे 2 कुल्फी गोळे आणि पुढे तुम्हाला ह्याच कुल्फी गोळ्याचा एक तुकडा आहे मिळालेला. तर तो बघा कसा तो तुटलेला गोळा आहे तो. तर हा खूप मोठा गोळा असेल. हा, तर हा त्याचं कवच आहे ते गोळ्याचं. आणि तो पुन्हा दगडी गोळ्याचा एक तुकडा. हे फुटलेले गोळे आहेत, तर ते इथे आपण ठेवलेले. तर आता इथे शिवकालीन मोडी लिपी, कागदपत्र तसेच नाणी संग्रह, आता आपण ह्या सेशन मध्ये जाऊया आणि इथे बघूया. तर इथे शहाजी महाराजांचं पत्र आहे जे त्यांनी लिहिले, जिजाऊ मातांचं पत्र आहे आणि त्याचबरोबर मी पुढे तुम्हाला आता अजून दाखवते. छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीत ही पत्र आहे आणि इथे प्रत्यक्षात ह्या सरांनी मला सांगितलं की इथे आपल्या शिवाजी महाराजांची हस्ताक्षर आहे. तर आता आपण हे पण ह्या सरांकडनं जाणून घेऊया. सर, मला ह्या लिपी मोडी लिपी पत्र आहेत त्यांच्याबद्दलही तुम्ही थोडीफार माहिती प्लीज सांगा. नक्कीच. आपल्या मराठी भाषेला 2 लिपी आहेत, खरं तर 3 आहेत. एक देवनागरी, दुसरी बाळबोधी आणि तिसरी ही मोडी. मोडी ही लिपी आहे. आपल्या भाषेला 3 लिपी आहेत. ही अतिशय महत्वाची इतिहासकालीन लिपी आहे. तिचा शोध हेमाद्री पंडितांनी लावला 12व्या शतकामध्ये. म्हणजे सुमारे 750 वर्ष ही लिपी वापरत आहे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांमध्ये. फक्त आता ती लुप्त झाली आहे थोडी, कारण ती लोकांना येत नाही, इतिहास काळात जमा झालेली असल्यामुळे. परंतु मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मोडी लिपी महत्वाची ठरते आणि म्हणून मोडी लिपीला मराठ्यांची गुरुकिल्ली म्हटलं जातं. तर अशा रीतीने इथे आपण काही पत्र ठेवले. शिवाजी महाराजांचं पत्र आपण बघितलं. त्या पत्राच्या शेवटी इथे लेखन सीमा हे जे दिसतंय हे लिहिलंय, लेखन सीमा, हे एवढंच फक्त हस्ताक्षर शिवाजी महाराजांचं आहे. व्हॉट्सअपवर फार चुकीचे मेसेज फिरतात, राजे शिवाजी म्हणून काहीतरी एक येतं, ती शिवाजी महाराजांची सही मुळीच नाही, अशी सही कुठेच मिळालेली नाहीये. त्या काळी सही करण्याची पद्धतच नव्हती. त्याच्यामुळे ते पत्रातलं कुठलं तरी एक अक्षर क्रॉप करून लोकांना दाखवतात, पण ते चुकीचं आहे. हे अस्सल महाराजांचा हस्ताक्षर आहे. कारण मोडीतली पत्र लिहिताना नियम होता की पत्राचा मालक पत्राच्या शेवटचा शब्द किंवा वाक्य स्वहस्ताक्षरामध्ये लिहायचा. त्याला आपण दस्तूर खुद असं म्हणतो. तर अशा रीतीचं ते शिवाजी महाराजांचं पत्र आहे. वर अष्टकानी मुद्रा आहे, त्यात अष्टप्रधानाची मुद्रा आहे एका बाजूला आणि खाली समाप्ती मुद्रा आहे शिवाजी महाराजांची दुसरी, ज्याला मुहूर्तब म्हणतात, की इथे पत्र संपलं. मर्यादेवम विराजते असं संस्कृतमध्ये 3 ओळीत लिहिलेलं ते 2 ओळीत लिहिलेलं अशी ती मुद्रा आहे. आणि ही मुद्रा तर प्रसिद्ध आहे. प्रतिपद चंद्रलेखेवर विष्णू विश्ववंदित शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. तर ती वरती असायची, शिरोभागी सगळ्यात वरती. आणि म्हणून ही मुद्रा म्हणजे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजच आहेत प्रतिकात्मक, त्यामुळे तिचा मान त्या पद्धतीने राखला गेला पाहिजे. महत्वाचं दुर्मिळ असं हे लेखन साहित्य आहे इतिहास काळामधलं. त्या काळामध्ये आपण बघितली की पत्र आहे, तर पत्र लिहिण्याकरता काय साधनं होती, म्हणजे कागद आहे, त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीची पेटी आहे. हे जे लेखन साहित्य आहे हे ठेवण्याकरता ही पेटी आहे आणि याच्यामध्ये कप्पे आहेत. त्याच्यामध्ये दौत ठेवता येते, त्याच्यानंतर शिक्के ठेवता येतात, बोरू ठेवता येतात, त्याच्यानंतर लागणाऱ्या निब्स असतील तर त्या निब्स ठेवता येतात. तर अशा पद्धतीची अखंड लाकडाची पेटी आहे. याच्यानंतर दौत म्हणजे याच्यामध्ये इंकपॉट, शाई कशी ठेवतो, तर हे आत्ताचे इंकपॉट आहेत. हे आपल्याला बघतात ही पारकरची इंकपॉट आहे. तर त्या काळामध्ये पितळी हे असायचं, तर हे झाकण हे बाजूला होतं आणि मग तो बोरू त्यात बुडवून तो लिहायचा असतो. त्याच्यानंतर हे हत्तीच्या आकाराची एक दौत आहे, तिच्या पाठीवरती उघडायला त्याला झाकण आहे. वैशिष्ट्यपूर्ण दौत म्हणजे ही एक आहे, हिला शिक्के दौत म्हणतात. तर हे काढल्यानंतर याच्या खाली शिक्का असतो आणि याच्यात शाई आहे. थोडंसं वाकडं करून मग हा शिक्का कागदावरती मारता येतो, हे असं पकडण्याकरता. त्यामुळे ही शिक्के दौत. त्याच्यानंतर ही जी आहे हिला फरमानी दौत म्हणतात. म्हणजे ह्या एकदम खूप सुंदर दौत आहे. ही दौत आहे, इथे शाई ठेवण्याकरता जागा आहे आणि इथे ही पिन काढली की हे बाहेर येतं. मग याच्यामध्ये टाक ठेवता येतो आणि फरमान असं गुंडाळी करून एक तो रोल याच्यामध्ये ठेवता येतो आणि हे लॉक राहतं असं. अशा पद्धतीची फरमानी दौत. ह्या दौतींचे हे प्रकार आहेत. तर एकदम वैशिष्ट्यपूर्ण सगळं हे खूप छान साहित्य आहे. आणि हे एक हत्तीच्या आकाराची आणखी एक दौत आहे. असे खूप काचेच्या दौत असायच्या, चिनी मातीच्या असायच्या, मातीच्या असायच्या भाजलेल्या. अशा दौतींचे हे काही प्रकार आपण इथे ठेवले.
हे लेखन साहित्य आहे. तर मगाशी जसं आपण एक सुंदर चित्र साकारलं, ते शिवाजी महाराजांचं म्हणजे खूपच सुंदर चित्र होतं. त्याचप्रमाणे इथेही मला हे छान चित्र दिसतंय. या चित्राबद्दल पण थोडीशी माहिती द्या. कारण हेही खूप रेखीव आहे आणि त्याच्यात मलाही असं काहीतरी वेगळं असं जाणवतंय. त्यांच्या पाठीमागे जे जसं आपण बोलतो ना, की केस असतात, तर तशी शिवाजी महाराजांची ह्या चित्रामध्ये मला काही म्हणजे असं छोट्या-छोट्या गोष्टी जाणवतात आहे. तर प्लीज जरा त्याच्याबद्दलही सांगा? नक्कीच खूप आनंद होईल मला सांगायला आणि तुम्हाला ऐकायला सुद्धा, की आपले हे शिवाजी महाराज कसे दिसत होते हे चित्र बोलतंय. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जेव्हा कर्नाटकामध्ये जिंजी भागात गेले होते, तर त्यावेळी तिथे असणारे जे डच लोक आहेत, त्यांना शिवाजी महाराजांबरोबर काही करार करायचे होते व्यापाराच्या निमित्ताने आणि म्हणून तिथला एक डच वकील शिवाजी महाराजांना भेटायला गेला आणि शिवाजी महाराजांबरोबर तो बराच वेळ बोलला. त्या तंबूत तो गेला होता आणि तो बसला होता. त्याच्या डायरीत त्याने सगळं वर्णन करून ठेवलंय, की मी तंबूत वाट बघत होतो आणि म्हणतो मग तो राजा आला आणि त्यांनी पोशाख घातला होता. अतिशय बादली वस्त्र म्हणतात त्याला, म्हणजे अतिशय सुंदर रेशमाचं त्यावेळेचे हाय क्वालिटीचे ते कपडा येतो. तर ते घातलं होतं. त्याच्यावर सोन्याने सुंदर नक्षीकाम केलेलं असं होतं. त्यांनी पगडी घातली होती. पगडीवर सोन्याचं काम होतं. त्याच्या डोक्यावर एक शिरपेस म्हणजे तुरा होता. आणखी एक तुरा होता आणि ती चाफ्याची सोन्याची फुलं आहेत. त्याचा तो लग आहे त्या ठिकाणी. हातामध्ये तो दांडपट्टा आहे शिवाजी महाराजांचा. या दांडपट्ट्याचं नाव यशवंत होतं. तर त्या हातामध्ये भवानी तलवार शिवाजी महाराजांच्या दिसते आणि त्यांनी उपरणं कशा पद्धतीने घेतलंय, मोत्यांच्या माळा आहेत आणि ते लक्षात येतं की कशा पद्धतीचं आणि डच भाषेमध्ये खाली सगळं लिहिलेलं आहे त्या चित्राविषयी. तर हे शिवाजी महाराजांचं जवळजवळ 1685 मधलं काढलेलं चित्र आहे. कारण 80 ला महाराज गेले, त्याच्या आधी 78 मध्ये भेट झाली आणि ह्या चित्रामध्ये महत्वाचं म्हणजे जसं हल्ली शिवाजी महाराज दाखवले जातात की त्यांच्या डोक्यावर मानेवरती भरपूर जुलफे असतात, तसलं काही केस वगैरे या चित्रात दिसत नाहीये. त्यामुळे ओरिजिनल शिवाजी महाराज कसे असतील याचा एक अंदाज बांधता येईल की त्या काळामध्ये कशी केस ठेवण्याची पद्धत असावी आणि काही चित्र आपल्याला बघायला मिळतात. अशा अनेक गोष्टी अभ्यासाच्या महाराजांचं दिसणं कसं होतं हे आपल्याला लक्षात येईल. सर आता आपण शिवकालीन भरपूर अशा गोष्टी बघितल्या. खूप म्हणजे खूप गोष्टी इथे माहीत पडल्या. खूप गोष्टींची अशी मला माहिती पण मलाही स्वतःला माहित नव्हती ती माहिती पडली. त्याशिवाय आत्ताची जी पिढी आहे त्यांनाही या आपल्या व्हिडिओद्वारे माहिती पडेल. तर नक्कीच तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली आणि मी खूप म्हणजे आभारी आहे की मला एवढी माहिती भेटली. त्याशिवाय शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे. त्यांच्याविषयी प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडेल की नक्की शिवाजी महाराज म्हणजे काय हे या व्हिडिओद्वारे नक्की कळेल. त्यांची शस्त्र, त्यांची लिपी, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा इथे अभ्यास केलाय. तसं मला खूप आवडलं तुम्ही माहिती दिली ती. तुम्ही थोडे 2 शब्द अजून बोला जेणेकरून या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना अजून का ते बघायचंय हेही तुम्ही सांगू शकाल. सर्वप्रथम मी तुमचा आधी आभार मानतो, कारण हे माझे विचार तुमच्या या युट्यूब आणि व्हिडिओ चॅनलद्वारे लोकांपर्यंत जाणार आहेत. कारण हे फक्त प्रदर्शन नाहीये, तर हे दर्शन आहे इतिहासाचं. आणि इथे जे इतिहासकालीन पत्र आपण मगाशी बघितलं, तर एक एक पत्रावरती मला अख्खा दिवस बोलता येईल इतकी माझ्याकडे माहिती आहे. महाराज काय होते, महाराज कसे होते, म्हणजे शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचं हे जे आहे ते इथे तुम्हाला या पत्रांमधून महाराज बोलतात. यामध्ये पत्रांमध्ये अशी अनेक उदाहरणं देता येतील. हा जो इतिहासाचा म्हणजे मी खरं एक गड किल्ले फिरणारा एक गड भटक्या मनुष्य आहे साधासा, आणि त्या गडांनी हा सगळा छंद आणि सगळं वेड लावलं. मग एकेकाळी शस्त्रांच्या ह्याला 22 वर्ष झाली आता हे करतोय. मग शस्त्र संग्रह केला आणि त्याच्यानंतर हा इतिहासाचा अभ्यास करताना मोडीच्या पण वाटेला जावंच लागतं. मग मी मोडी शिकलो. मी आता मोडी शिकवतो शिवाजी मंदिरला. दर रविवारचे माझे मोडीचे क्लास असतात आणि इथे तुम्ही मोडीचा विषय आहे म्हणून सांगतो की मोडी अतिशय, मगाशी म्हटलं मी, मोडी ही मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली आहे. हे नकाशेत जो आमचा मोडी काय आहे ते सांगतो. ह्या नकाशामध्ये संपूर्ण भारत हिरवा आहे. 1650 ला शिवाजी महाराजांनी हे एवढंच तांदळाच्या दाण्या एवढं स्वराज्य निर्माण केलं आणि मग 200 वर्षानंतर 1759 ला संपूर्ण भारत स्वतंत्र झालेला आहे. महाराजांचं स्वप्न आहत तंजावर ते तहत पेशावर त्यांच्या शिष्यांनी साकार केलेलं आहे. छत्रपती घराण्यातले संभाजी महाराज आहेत, राजाराम महाराज आहेत, तारा राणी साहेब आहेत, शाहू महाराज आहेत, बाजीराव पेशवे आहेत आणि इतर सगळे मराठा सरदार आणि स्वराज्यासाठी लढणारे 200 वर्षातले पानिपतची लढाई सुद्धा याच्यामध्ये महत्वाची घेतली जाते. हा आमचा इतिहास आहे जाज्वल्यचा,
आणि स्वातंत्र्याचा हा इतिहास आहे. हा इतिहास, या इतिहासाची कागदपत्र, करार वगैरे हे सगळं मोडी लिपीत लिहिलेलं आहे. आणि म्हणून हा इतिहास समजायचा असेल तर मोडी येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मोडीसाठी आम्ही प्रशिक्षण आणि मोडीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत असतो. हे प्रदर्शन ठेवण्याचं कारण ते आहे. यात मोडी लिहिलेलं आहे, मगाशी माहिती सांगितली ती कशा पद्धतीचा आहे ते. आणि म्हणून हा खूप महत्वाचा इतिहास आहे. जर हा इतिहास टिकला तर आपण टिकू. कारण जी राष्ट्र इतिहास विसरली ती राष्ट्र संपली. आणि आपल्यासाठी तर आपलं फार मोठं भाग्य आहे की या भूमीत महाराज निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि त्या इतिहासाची ही लिपी ही आपल्याला माहिती असायला पाहिजे, ही शिकून घेतली पाहिजे, कारण ही मराठी भाषेची लिपी आहे. तर अशा रीतीने खरोखर दैदिप्यमान असा हा इतिहास आहे. आणि आपण त्या देशातले, त्या मातीतले आहोत. आणि ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. पण ते भाग्य तेव्हाच उजळेल जेव्हा आपण तो इतिहास समजून घेऊ. नाही, पण या व्हिडिओद्वारे खूपच अशा गोष्टी आहेत की माहीत पडल्या, ज्या खरोखरच आतापर्यंत आम्ही एवढे मोठे झालो, काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या माहिती पडल्या. नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडेल. आणि दुसरी गोष्ट सर, मी स्टार्टिंगला झाली शिवाजी महाराजांचे एवढे सगळे शस्त्र होते, तर मलाही म्हणजे थांबवलं नाही, मी डायरेक्ट विचारायला सुरुवात केली. त्यावेळी माझं राहून गेलं, मी तुमचं नावही विचारलं नाही, कारण मला शिवाजी महाराज दिसले, त्याच्यापुढे मला काहीच दिसत नव्हतं. नाही, बरोबर आहे. तर मी तुमचं आता नाव विचारेन. माझं नाव सुनील दत्ताराम कदम. मी आता राहायला बदलापूरला आहे. आणि माझं मूळ गाव राजापूरच्या जवळ कोंडगे म्हणून आहे. अच्छा. माझं शिक्षण BFA जे स्कूल ऑफ आर्टला झालेलं आहे. आणि माझा व्यवसाय तो अॅनिमेशन आणि ग्राफिक डिझाईन. आणि मग हे छंद म्हणून मी सगळं जोपासलेलं आहे. परंतु हा छंद म्हणजे ही शस्त्र, ही मोडी पत्र आणि नाणी हे सगळं माझं नाहीये, हे आपल्या सगळ्यांचं आहे. आणि कारण हा इतिहास आपला सगळ्यांचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने तो मांडण्याकरता अशा प्रकारचे प्रदर्शन आपण जिथे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी भरवतोय आपण. नक्कीच. धन्यवाद सर. तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शस्त्रांची माहिती आणि मोडी लिपीतील पत्र कसे वाटले हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ह्या प्रदर्शनात भरपूर अशा शिवकालीन गोष्टी आहेत, त्या मला अजून तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्याचसाठी मी ह्याच प्रदर्शनाचा अजून दुसरा भाग तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईन. तर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन.